श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। ऐन खरीप हंगामापूर्वी डिझेल आणि खतांच्या किमतीत वाढ झाल्याने शेतकरी वर्ग चिंतातूर। निकृष्ट कामाबद्दल तक्रार करूनही दखल न घेतल्याने आझाद समाज पक्षातर्फे बेमुदत धरणे आंदोलन सुरू। धुळे जिल्हा युवा सेनेच्या बैठकीत शेकडो युवकांचा युवा सेनेत प्रवेश। आणि नवरंग पाण्याच्या टाकीसमोर भर रस्त्यात अचानक रस्ता कोसळून एसटी बस खड्ड्यात अडकली। आता बातम्या विस्ताराने। डिझेलच्या दरात ऐन खरीप हंगामाच्या पेरणीपूर्व मशागतीच्या कामावेळी वाढ झाल्याने धुळे तालुक्यातील शेतकरी वर्ग चिंतातूर झाला आहे। डिझेलचे दर वाढल्याने उत्पादन खर्च वाढणार असल्याने शेतकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत। ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर डिझेलच्या आणि खतांच्या दरात वाढ झाल्याने धुळे तालुक्यातील शेतकरी वर्ग चिंतातूर झाला आहे। डिझेलचे दर वाढल्याने उत्पादन खर्च वाढणार असल्याने शेतकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत। धुळे तालुक्यातील शेतकरी वर्ग खरीप हंगामाच्या तयारीला लागले असताना दुसरीकडे डिझेलच्या वाढत्या दरांनी शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे। मशागत, नांगरणी, पेरणी यासाठी ट्रॅक्टरचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो। मात्र ट्रॅक्टरसाठी लागणारे डिझेल महागल्याने उत्पादन खर्च वाढणार असल्याची चिंता धुळे तालुक्यातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। यावर्षी रब्बी हंगामात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते। या नुकसानीतून सावरण्याचा प्रयत्न करत असताना शेतकरी खरीप हंगामाकडून अपेक्षा ठेवून आहे। मात्र अशातच डिझेल दरवाढ झाल्याने आर्थिक गणित बिघडले आहे। यासोबतच रासायनिक खतांच्या किमतीतही वाढ झाल्याने शेतकरी दोन्ही संकटात सापडला आहे। शेतीसाठी आवश्यक असलेले बियाणे, खत, औषधे आणि इंधन यांच्या वाढत्या किमतीमुळे खरीप हंगामाची तयारी करायची तरी कशी, असा प्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे। सरकारने डिझेल दरवाढ कमी करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, तसेच खतांच्या किमती नियंत्रणात आणाव्यात, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे। या मे महिन्यामध्ये 15 ते 20 तारखेच्या दरम्यानमध्ये शेतीतला जो आमचा हा हंगामी सीझन आहे त्याच्यामध्ये आमचं लागवड 100% होऊन जाते। परंतु आता या वर्षी बघितलं तर पेट्रोल डिझेलचा भाव वाढल्यामुळे सगळ्या गोष्टींचा भाव वाढत चालला आहे। म्हणून शेतीचा मशागतमध्ये आम्हाला थोडा उशीर लागतोय। त्याचप्रमाणे अजून शेतकी बियाणे असेल किंवा खत असतात त्यांच्या सुद्धा खूप वाढ झालेली आहे। त्याच्यामुळे शेतकऱ्यावर खूप मोठा असा संकट आता यावेळेस लागवडीच्या टायमाला आलेलं आहे। आणि बघायला गेलो तर त्याच्या पुढे भाव आम्हाला मिळतो का नाही मिळतो हे मोठं संकट सुद्धा आता आमच्या समोर आहे। म्हणून शेतकरी चिंतित आहे की शेती करायची का नाही करायची, हा मोठा आता संकट आहे। सरकारकडे विनंती आहे की शेतीसाठी काहीतरी नवीन उपाययोजना करावी का जेणेकरून शेतकरी हा आपली शेत मशागत सुरळीतपणे करता यावी आणि त्याला भाव सुद्धा चांगला मिळावा, एवढीच आम्ही सरकारला विनंती करतो। सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत बांधण्यात आलेल्या प्रशासकीय इमारतीचे बांधकाम अतिशय निकृष्ट होऊनही सदर प्रकरणाची दखल न घेतल्याने आझाद समाज पक्षातर्फे शहरातील क्युमाइन क्लब समोर कार्यालयीन वेळेत बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे। सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयाकडून बांधकाम करण्यात आलेल्या प्रशासकीय इमारतीचे काम निकृष्ट झाल्यामुळे त्याबाबत वेळोवेळी पाठपुरावा करून देखील सदर प्रकरणाची दखल घेतली नसल्यामुळे आझाद समाज पार्टी धुळे तसेच अखिल भारतीय ग्राहक कल्याण परिषद यांच्यातर्फे शहरातील जेल रोडवरील क्युमाइन क्लब समोर कार्यालयीन वेळेत बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे। याबाबत अधिक माहिती अशी की महाराष्ट्र शासनाने धुळे जिल्ह्यातील नागरिकांच्या सुविधेकरता जनतेच्या विकासाकरता 30,79,68,397 रुपये मंजूर करून नवीन प्रशासकीय इमारतीचे बांधकाम करण्याचे नियोजन केले। त्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयाला नवीन प्रशासकीय इमारतीचे बांधकाम जमनागिरी रोड धान्य गोडाऊन जवळ शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी बांधकामाचे आदेश देण्यात आले। तांत्रिक मंजुरी आदेशात नमूद अंदाजपत्रकीय तरतुदीनुसार बांधकाम होणे कायदेशीर बंधनकारक असताना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता यांच्या असामाजिक प्रवृत्तीच्या मार्गदर्शनानुसार संबंधित इमारतीचे कामे निकृष्ट बोगस करण्यात येत आहे। याबाबत वेळोवेळी तक्रारी करूनही त्याची दखल न घेतल्यामुळे शहरातील क्युमाइन क्लब समोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले। यावेळी ॲडव्होकेट ऋतुराज वाघ, प्रमोद जालटे, जितेंद्र श्रीसाट आदी उपस्थित होते। मी गेल्या काही महिन्यांपूर्वी मी व माझ्या सहकारींनी धुळे शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेले जमनागिरी रोड येथे प्रशासकीय इमारतीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे बांधकाम संदर्भात तक्रार दिलेली होती। पुराव्यासहित तुम्ही आज पोस्टर पाहू शकतात। तिथे आम्ही सदरू हे फोटो निकृष्ट कामकाजाबाबतचे फोटो देखील इथं लावलेले आहेत। तरी सदरू शासन निधी एकूण 30 करोड 79 लाखाचा कंत्राट होता, म्हणजे सदर 31 करोडचा हा कॉन्ट्रॅक्ट होता। आणि या बिल्डिंगच्या बांधकामच्या वेळी जो पाया म्हणतो आपण, तो पायात आवश्यकतेप्रमाणे मुरुम हा टाकले गेला पाहिजे। परंतु असे न करता यांनी जुनीच असलेले बिल्डिंगची तोडफोड करून, जीर्ण झालेली बिल्डिंगची तोडफोड करून तिथला जो मलबा, तिथले विटा
तिथले सिमेंट आणि माती असं करून ती लेवल एकंदरीत केलेली आहे. तर सदरू मुरुमचा इथं वापर केलेला नाही. आम्ही फाउंडेशनचे फोटो देखील पुरावा म्हणून तिथं जोडलेले होते, परंतु बांधकाम विभागातील अधिकारी यांना तक्रार दिलेली असताना त्यांनी आज तागत आमचं त्या तक्राराच्या अनुषंगाने निराकरण केलेले नाही. तसेच आम्ही वेळोवेळी पाठपुरावा केलेला असताना आम्हाला केवळ हायगाईचे उत्तर संबंधित अधिकाऱ्यांकडून देण्यात आलेले आहे. आमची मागणी अशी होती की आपण गुणवत्ता तपासणी करता तिथं सदरू यंत्रणा आमच्या समोर पत्रकार बांधव आणि तिथले एक्सपर्ट यांच्या समोर तिथला पाया थोड्या प्रमाणातला जो पाया खंदून तिथं खरंच काय वापरले गेलेले आहे याची शहानिशा करणं त्यांचं कर्तव्य होतं, परंतु त्यांनी तसं अद्याप काही केलेलं नाही. तरी सदरू या सर्व भ्रष्ट अधिकारी आणि कंत्राटदार यांचा साठा लोटा तरी काय, किंवा त्यांनी कंत्राटदाराकडनं कमिशन तरी किती घेतले असा आमचा सवाल किंवा असा आमचा प्रश्न त्यांना आम्ही प्रश्न विचारू इच्छितो. तसेच आमचं असं म्हणणं आहे की सदरू या अधिकाऱ्यांच्या कार्यकाळात झालेली एकूण निविदा यांची सर्वांची सखोल तपासणी झाली झाली गेली पाहिजे. कारण की एकंदरीत असं आहे की सर्वच कंत्राटमध्ये त्यांनी अशा प्रकारचा भ्रष्टाचार करून आणलाय काय. आणि आमचं असं देखील शासनाला एक आव्हान असेल की सदरू या कंत्राटशी संबंधित असणारे अधिकारी अल पवार, आर पाटील तसेच जालटे यांची एकूण तुम्ही बेहिशोबी मालमत्ता याची तपासणी करावी, ते पण मूळ गावापासून तर त्यांच्या सासरवाडापर्यंत. आमचा असा आरोप आहे की त्यांनी मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार करून भ्रष्टाचारी मार्गांनी त्यांची बेहिशोबी मालमत्ता जमवलेली आहे, साठवलेली आहे. तर या सर्व अनुषंगाने आम्ही आज रोजी कार्यालयीन वेळेत बेमुदत धरणार. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून युवा सेना धुळे जिल्ह्याच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली. बैठकीत शेकडो युवा कार्यकर्त्यांनी युवा सेनेत प्रवेश केला. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून धुळे जिल्हा युवा सेनेतर्फे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत शेकडो युवा कार्यकर्त्यांनी युवा सेनेत प्रवेश केला. कार्यक्रमात शिवसेना उपनेते तथा धुळे जिल्हा संपर्क प्रमुख अशोक धात्रक आणि माजी आमदार अनिल गोटे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी बाळासाहेबांच्या विचारांनी प्रेरित होऊन आणि शिवसेना पक्ष प्रमुख व युवा सेना प्रमुखांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून जिल्ह्यातील शेकडो तरुण कार्यकर्त्यांनी युवा सेनेत जाहीर प्रवेश केला. पक्ष प्रवेश केलेल्या सर्व युवकांचे संपर्क प्रमुख अशोक धात्रक आणि माजी आमदार अनिल गोटे यांनी शिवबंधन बांधून पक्षात स्वागत केले व पुढील सामाजिक व राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या बैठकीत युवा सेनेच्या आगामी उपक्रमांवर आणि संघटनात्मक बांधणीवर सविस्तर चर्चा करण्यात आली. सदर बैठकीचे आयोजन जिल्हा युवा अधिकारी कुणाल कानकटे यांनी केले होते. बैठकीत अविनाश जोंधळे, हर्षल मेंढे, ओम पुकळे, विवेक भाभड, ऋषभ सिरसाट, दादू गवळी, धुळे ग्रामीणमधून यशवंत पाटील, अविनाश पाटील, कुणाल सूर्यवंशी, कुलदीप ऐरे आदी शेकडो कार्यकर्त्यांनी युवा सेनेत प्रवेश केला. या प्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे, उपजिल्हा प्रमुख नानू परदेशी, महानगर प्रमुख धीरज पाटील यांच्यासह युवा सेना महानगर समन्वयक गोपी चव्हाण, युवा सेना महानगर संघटक जयेश फुलपगारे, युवा सेना उपशहर अधिकारी सुमित चौधरी, शुभम मुरतडक, सोमेश कानकाटे, धनराज साळुंके, रावसाहेब इशी, स्वामी कोळी, यशवंत पाटील, सागर वडंगे, ओम कानकाटे, बबलू इशी, दादू पाटील, जयेश नाईक, हर्षल साळुंके, चेतन शिंदे, प्रेम कानकाटे, प्रीतम लोखंडे, राज चव्हाण, संकेत कोठावदे, बटू शेटे, चेतन नागापुरे, रितेश मोरे, शुभम जगताप, पियुष शिरसाट, कार्तिक ठाकरे, नितीन गायकवाड आदी उपस्थित होते. धुळे शहरातील देवपूर परिसरातील जुन्या आग्रा रोड नवरंग पाण्याच्या टाकीसमोर प्रशासनाच्या अक्षम निष्काळजीपणामुळे भर रस्त्यात अचानक रस्ता कचवून एसटी बस खड्ड्यात अडकल्याची घटना सोमवारी घडली. धुळे शहरातील देवपूर परिसरातील जुन्या आग्रा रोडवर नवरंग पाण्याच्या टाकीसमोर प्रशासनाच्या अक्षम्य निष्काळजीपणामुळे भर रस्त्यात अचानक रस्ता कसल्याने या मार्गावरून धुळ्याहून शिंदखेडा येथे जाणारी एसटी बस थेट खड्ड्यात अडकली. बसचे मागील चाक संपूर्णपणे खड्ड्यात रुतल्याने बस एका बाजूला धोकादायक स्थितीत कलंडली होती. यामुळे निकृष्ट दर्जाच्या कामाची पोलखोल झाली. या मार्गावर नुकतेच भूमिगत वाहिनी आणि चेंबरचे काम करण्यात आले होते. मात्र संबंधित यंत्रणेने केलेल्या 14 फुटी चेंबरच्या कामात मोठा हलगर्जीपणा झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. चेंबरच्या कामाच्या ठिकाणी डांबरीकरणाखालील भराव योग्यरित्या न केल्यामुळेच एसटी बसचे वजन पडताच रस्ता खचला आणि तिथे जीवघेणा खड्डा पडला. या कामाच्या अत्यंत निकृष्ट दर्जामुळेच हा रस्ता खचल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले आहे. एसटी बस अचानक कलंडल्याने बसमधील प्रवाशांमध्ये एकच घबराट पसरली होती. केवळ सुदैव म्हणून मोठा अनर्थ टळला असला तरी
दर्जेदार पायाभूत सुविधांच्या अभावामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या आणि प्रवाशांच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रकार अत्यंत गंभीर मानला जात आहे. या निष्काळजीपणाला आणि भ्रष्ट कारभाराला जबाबदार असणाऱ्या संबंधित अधिकाऱ्या आणि ठेकेदाराची तात्काळ चौकशी करून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी संतप्त धुळेकरांकडून होत आहे. आणि नवरंग पाण्याच्या टाकीच्या समोर जी बस आढळली खड्ड्यामध्ये, हा म्हणजे रात्री आम्ही 12 वाजेपर्यंत इथे उभे होतो, बसलेले होतो. या चौकातीत मी बसतो तेव्हापर्यंत काहीच नाही होता. आणि सकाळ अशी घटना घडली इथे की ही ड्रेनेज लाईन जी टाकली होती त्याचा मोठा चेंबर फोडला होता इथे 14 फुटाचा. तो पोकळ होऊन त्याच्यामुळे ही बस धसली इथे. म्हणजे आता उन्हाचं टेम्परेचर जास्त, हे दामर रोडाचा पिघलत होता, त्याच्यानी हे घटना घडलेली आहे. आणि MGBने जे काम केलेलं आहे एकदम दुष्ट काम केलेलं आहे. MGBने सर्व ठिकाणी असे मोठे मोठे खड्डे करून आणि त्याला असंच भरून ते निघून गेलेले. आता ही घटना जी घडली हे फक्त MGB वाल्यांच्यामुळे झाली. अजून भारतीय जनता पक्षाच्या स्वच्छ कारभाराचा प्रताप आज सर्व धुळेकर या ठिकाणी बघताय. MGBचा कारभार कसा चालू आहे, किती स्वच्छ आहे, हे या ठिकाणी इथल्या स्थानिक नगरसेवकांनी लक्षात आणून दिलेलं आहे. म्हणजे इतकी पाण्याचं धार लागली, इतकी नासाडी झाली, ग्रीन हॉटेलपर्यंत पाणी वाहत होतं, पण तरी प्रशासनाला अजून जाग आलेली नाही. याकडे आपल्यासारख्या दूरदर्शनच्या प्रतिनिधींनी लक्ष घालून त्याचं लक्ष वेधावं, आमची विनंती झाली का? नाही, जीवितहानी काही झालेली नाही, पण जीवितहानी होण्याची परिस्थिती निर्माण झालेली. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. ऐन खरीप हंगामापूर्वी डिझेल आणि खतांच्या किमतीत वाढ झाल्याने शेतकरी वर्ग चिंतातूर. निकृष्ट कामाबद्दल तक्रार करूनही दखल न घेतल्याने आझाद समाज पक्षातर्फे बेमुदत धरणे आंदोलन सुरू. धुळे जिल्हा युवा सेनेच्या बैठकीत शेकडो युवकांचा युवा सेनेत प्रवेश. आणि नवरंग पाण्याच्या टाकीसमोर भर रस्त्यात अचानक रस्ता कसून एसटी बस खड्ड्यात अडकली. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.